नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली रिझनिंगची सिरीज चालू आहे आणि त्या रिझनिंगमध्ये आपण सिलॉजिझम म्हणजे तार्किक अनुमान हा चॅप्टर आपण इथे कंटिन्यू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक्स बघितले, आयदर ऑर किंवाचे कंडिशन्स बघितले. आता आपण काही प्रॉब्लेम्स बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे नेहमी परीक्षेत विचारले जातात. चला तर मग आजच्या या सेशनची सुरुवात एक जोरदार कोड पासनं आणि त्यानंतर प्रश्नापासनं करूया. ते म्हणतात ना विद्यार्थी मित्रांनो, की आंखों में अरमान लिए मंजिल को अपना मान लिया. आंखों में अरमान लिए मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. तर विद्यार्थी मित्रांनो, या जोरदार कोड सोबत आपण आपल्या सेशनची सुरुवात करूया आणि कंटिन्यू करूया. तर सगळ्यात पहिले लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी कोणी आयदर ऑरची कंडिशन बघितली नसेल, हा व्हिडिओ आयदर ऑरचा व्हिडिओ नसेल बघितला, तर प्लीज सगळ्यात पहिले तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच या सेशनवर या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कारण ते बेसिक्स तुमचं कंप्लीट असणं, क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग लक्ष द्या सगळे विद्यार्थ्यांनो, की सर्व पेपर्स हे पुस्तक आहे, सर्व बॅग्स हे पुस्तके आहे आणि काही पेपर्स हे बॅग्स आहे. हे काय विद्यार्थी मित्रांनो, वाक्य आहे, सेंटेन्स आहे, विधान आहे. ठीक आहे, चला याची बेसिक डायग्राम आपण बनवून घेऊया. सर्व पेपर, सगळ्यात पहिले इंग्लिश कडे लक्ष द्या. ऑल पेपर्स आर बुक. ऑल, दुसरा पेन घे तुम्ही. ऑल पेपर्स आर बुक. ओके, ऑल पेपर्स आर बुक, ऑल बॅग्स आर बुक. ओके, तर हे बुक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे बॅग आहे. ऑल बॅग्स आर बुक, सम पर्सेस आर बॅग. ओके, सम पर्सेस आर बॅग. तर मी इथे अशी डायग्राम काढतो विद्यार्थी मित्रांनो, ही जर बॅग आहे, ओके, आणि हे सगळे बॅग पेपर्स आहे आणि हे बुक आहे. ओके विद्यार्थ्यांनो, हीच डायग्राम मी इकडे काढून राहिलो आणि काय म्हणून राहिले, की सम बुक्स आर पर्सेस. सम बुक आर पर्सेस. ठीक आहे, हे इंग्लिश मध्ये बेसिक डायग्राम बनले. ओके, सॉरी, सम पर्सेस आर बॅग. सम पर्सेस आर बॅग. लक्ष द्या, ऑल पेपर्स आर बुक, ऑल पेपर्स आर बुक. ओके, ऑल बॅग्स आर बुक, ऑल बॅग्स आर बुक. ओके, सम पर्सेस आर बॅग, सम पर्सेस आर बॅग. हे झाले इंग्लिश मध्ये. मराठीमध्ये मी काढतो विद्यार्थी मित्रांनो, सर्व पेपर्स हे पुस्तक आहे. सर्व पेपर हे काय विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक आहे. ओके, सर्व बॅग्स ही पुस्तके आहे. सर्व बॅग्स ही काय आहे, पुस्तके आहे बघा. आणि काही पेपर्स बॅग आहे. काही पेपर्स काय बॅग आहे. काही पेपर्स बॅग आहे. काही पर्सेस बॅग आहे. ओके, पेपर्स नाही विद्यार्थी मित्रांनो, पर्सेस. काही पर्सेस काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बॅग आहे. हे पेपर्स आणि पर्सेस थोडं कन्फ्यूज होऊन राहिलं, तर हे असं कन्फ्यूज करणे वाले जे सेंटेन्स आहे, कन्फ्यूज करणे वाले जे स्टेटमेंट आहे, असे परीक्षेत विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. कधी अशा याच्यातच आपण अशी रॉंग डायग्राम करून बसतो, जी आता मी तुमच्या समोर मिस्टेक केली आणि हे सगळ्या सोबतच होते. ठीक आहे, म्हणून प्रश्न स्टेटमेंट नीट वाचून घ्यायचा आणि प्रॉपर त्याला बेसिक डायग्राम मध्ये कन्वर्ट करायचा. ओके, चला याच्यावर बेस कॉन्क्लुजन बघूया. पहिला, दुसरा आणि तिसरा. सम पेपर्स आर बॅग, सम पेपर्स आर बॅग. पेपर आणि बॅग मध्ये कोणतं रिलेशन तुम्हाला दिसून राहिलं का विद्यार्थी मित्रांनो? पेपर आणि बॅग मध्ये काहीच रिलेशन नाहीये. पहिलं कॉन्क्लुजन काय होणार? चूक होणार. ठीक आहे, काही पेपर्स बॅग आहे. पेपर्स हे काय विद्यार्थी मित्रांनो? पेपर्स. काही पेपर्स काय आहे? बॅग आहे. काही पेपर्स काय आहे? बॅग आहे. हे तुम्हाला रिलेशन दिसून राहिलं का?
काही पेपर्स मध्ये आणि बॅग मध्ये काही रिलेशन आहे का नाही आहे, तर मग हे काय झालं, रॉंग झालं. दुसरं काय म्हणताय की सम बुक्स आर पेपर. सम बुक्स आर पेपर, हा बाहेरून अंदर जात आहे. सम बुक्स आर पेपर, काही पुस्तके पेपर्स आहे, काही पुस्तके पेपर्स आहे, बाहेरून आत जात आहे आणि समची कंडिशन आहे, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ओके, ठीक आहे. तिसरं काय होणार, सम बुक्स आर पेपर. तिसरं कॉन्क्लुजन काय, सम बुक्स आर पेपर. सम बुक्स आर पेपर, सम बुक्स आर पेपर, सॉरी पर्सेस. तिसरं सेंटेन्स काय, सम बुक्स आर पर्सेस. सम बुक्स आर पर्सेस. तर दोघांमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, रिलेशन दिसून राहिलं समचं, तर हे काय होणार, ट्रू होणार. मराठीमध्ये बघा, काही पुस्तके पर्सेस आहे, काही पुस्तके काय आहे, पर्सेस आहे, तर रिलेशन कशाचं आहे, काहीच. तर मग हे कॉन्क्लुजन काय होणार, ट्रू होणार. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे दुसरं आणि तिसरं फॉलो होणार आणि पहिलं काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे. तर इथे काय करायचं, पहिलं रॉंग आहे, ओके, दुसरं राईट आहे आणि तिसरंही काय आहे विद्यार्थी मित्रांनो, राईट आहे. ठीक आहे. सेम इथे पहिलं काय आहे, रॉंग आहे, दुसरं राईट आहे आणि तिसरंही काय विद्यार्थी मित्रांनो, राईट आहे. ठीक आहे, समोर जायचं. चला पुढचा निष्कर्ष बघूया विद्यार्थी मित्रांनो. सोपी आहे, काही हार्ड आहे नाही. चला चला या निष्कर्षाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ओके, all values are rupees, all values are rupees. Okay, all values are rupees, some rupees are monkey, some rupees are monkey. मराठीत काढून घेऊया, सर्व मूल्ये रुपये आहे, सर्व मूल्ये रुपये आहे, काही रुपये धन आहे, काही रुपये काय, धन आहे. हे आपण बेसिक डायग्राम ड्रॉ केली विद्यार्थ्यांनो. काही रुपये काय आहे, धन आहे, हे काय आहे, धन. तर ही आहे बेसिक डायग्राम. चला या बेसिक डायग्राम वरून आपण कॉन्क्लुजन काढू. 1 आणि 2 निष्कर्ष काय आहे ते बघा. सगळ्यात पहिले इंग्लिश मध्ये बघा. इट इज पॉसिबल दॅट ऑल मंकी इज व्हॅल्यू. मंकी आणि व्हॅल्यू मध्ये काही रिलेशन आहे का विद्यार्थी मित्रांनो? मंकी आणि व्हॅल्यू, मंकी मंकी कुठनं आलं? इट इज पॉसिबल दॅट ऑल मनी, सॉरी इट इज पॉसिबल दॅट ऑल मनी इज व्हॅल्यू. आता मला सांगा, मनी आणि व्हॅल्यू मध्ये काही रिलेशन आहे का? आणि ज्याच्यात काहीच रिलेशन नाही त्याची पॉसिबिलिटी नेहमी काय असते विद्यार्थी मित्रांनो? ट्रू असते. त्याची पॉसिबिलिटी नेहमी काय असते? ट्रू असते. ओके, सर्व धन मूल्य असण्याची शक्यता आहे. सर्व धन आणि मूल्य ह्या दोघात काही रिलेशनच नाही, तर त्याची पॉसिबिलिटी, त्याची शक्यता काय होणार? ट्रू होणार. ओके, सेकंड कॉन्क्लुजन बघा. सम रुपीज आर व्हॅल्यू, सम रुपीज आर व्हॅल्यू. ओके, बाहेरून अंदर जात आहे आणि समची कंडिशन आहे, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो? ट्रू होणार. काही रुपये मूल्य आहे, काही रुपये मूल्य आहे, बाहेरून अंदर जात आहे, डेफिनेट मध्ये समची कंडिशन आहे आणि काहीची कंडिशन आहे, म्हणजे काहीची कंडिशन आहे, काही रुपये धन आहे, तर हे काय होणार? ट्रू होणार. तर मग कॉन्क्लुजन काय होणार? निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 दोनही अनुसरण करतात. बोथ कॉन्क्लुजन 1 and 2 आर फॉलोज. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या याची वाली. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. हे सगळे प्रश्न परीक्षेत येणारे आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि अशाच प्रकारचे जे प्रश्न आहे तुम्हाला
परीक्षेत दिसणार. ओके, चला लक्ष द्या पुन्हा. ऑल पेन्स आर न्यूजपेपर. ओके, चला स्टेटमेंट कडे लक्ष द्या. बेसिक डायग्राम आपण फाइंड आउट करू. ऑल पेन्स आर न्यूजपेपर. ऑल पेन्स आर newspaper. Okay, some newspaper are novel. Some newspaper are novel. Okay, no novel is book. No novel is book. ठीक है. Some all pens are newspaper. हे काय आहे? Newspaper. All pens are newspaper. Some newspaper are novels. Some newspaper are novels. नो नॉवेल इज बुक. ठीक आहे, मराठीमध्ये फाइंड आउट करून घेऊया. सर्व पेन वृत्तपत्र आहे. सर्व पेन वृत्तपत्र आहे. ओके, काही वृत्तपत्रे कादंबऱ्या आहेत. कादंबरी. ओके, आणि कोणतीही कादंबरी पुस्तक नाही. कोणतीही कादंबरी काय पुस्तक नाही. ओके, तर हे आपण बेसिक डायग्राम इथे ड्रॉ केली आहे सांगण्यानुसार, स्टेटमेंटच्या नुसार. कॉन्क्लुजन किती दिला विद्यार्थी मित्रांनो? 3. 1 2 आणि 3. ठीक आहे, चला. सम बुक्स आर पेन. पॉसिबल आहे का? सम बुक आर पेन. दोघात काही रिलेशनच नाही आहे, ना बुक मध्ये ना पेन मध्ये. ते हे काय होणार? रॉंग होणार. मराठीत द्या लक्ष. काही पुस्तके पेन आहे. हे पुस्तके आहे आणि पेन आहे, दोघांमध्ये काही रिलेशनच नाही. तर पहिलं कॉन्क्लुजन काय होणार? रॉंग होणार, चूक होणार. ठीक आहे, दुसरं कॉन्क्लुजन लक्ष द्या. पहिलं काय झालं? रॉंग झालं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, पहिलं रॉंग. दुसऱ्याकडे लक्ष द्या. सम नॉवेल्स आर पेन. सम नॉवेल्स आर पेन. दोघात काही रिलेशन आहे का विद्यार्थी मित्रांनो? दोघात काहीच रिलेशन नाही आहे, तर हे पण काय होणार? रॉंग होणार. काही कादंबऱ्या पेन आहे. काही कादंबरी आणि पेन याच्यात काही रिलेशनच नाही आहे, तर हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो? दुसरं पण काय होणार? रॉंग होणार. ठीक आहे, दुसरं पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो? रॉंग होणार. ठीक आहे, तिसरं बघा. नो बुक इज पेन. कोणतेही पुस्तक पेन नाही. नो बुक इज पेन. नो ची कंडिशन आली, नो ची कंडिशन आली तर आपण काय करतो? प्रूव्ह करतो. एकही नाही. एकही नाहीचे कंडिशनले प्रूव्ह करून दाखवतो आपण. ठीक आहे, नो बुक इज पेन तर समच्या कंडिशनने प्रूव्ह करून दाखवतो. नो बुक इज पेन. हे बुक आहे आणि हे पेन आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण इथे समची डायग्राम काढून टाकू. ठीक आहे, चला समची डायग्राम काढून दाखवू. आपण कशी काढू समची डायग्राम? लक्ष द्या, इथे आपण लिहू शकू सम ऑल पेन आर न्यूज. ओके, ऑल पेन आर न्यूज. सम नॉवेल्स आर न्यूज. सम नॉवेल्स आर न्यूज. ओके, आणि मी हे बुक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे बुक आहे कारण आपल्याला बुक आणि पेन सोबत काय दाखवायचं? रिलेशन दाखवायचे. नो बुक इज पेन, पण मी इथे सम बुक इज पेन दाखवून राहिलो. सम बुक इज पेन आणि ह्या दोघात कसली रिलेशन आहे? नोचं. बघा, डायग्राम व्हायलेट झाल्याशिवाय आपण विदाऊट व्हायलेट आपण बेसिक डायग्रामला या डायग्राम मध्ये कन्वर्ट केलं विदाऊट डायग्राम व्हायलेट झाल्याशिवाय. ठीक आहे, दोघांमध्ये काहीच आपण जे स्टेटमेंट आहे त्याला न डिस्टर्ब करता आपण हे डायग्राम प्रूव्ह करून दाखवली. ठीक आहे, पेन आणि नॉवेल मध्ये कोणतंच कनेक्शन नाही. ठीक आहे, ऑल पेन्स आर न्यूजपेपर. सगळे पेन न्यूजपेपर आहे. ओके, सम न्यूजपेपर आर नॉवेल. सम न्यूजपेपर आर नॉवेल. ओके, नो नॉवेल इज बुक. कोणतेच नॉवेल बुक नाही. ओके, तर हे बेसिक डायग्राम डिस्टर्ब झाली का? नाही झाली.
आणि नो या कंडिशनला आपण प्रूव्ह करून दाखवलं की बुक आणि पेन मध्ये कशाचे रिलेशन आहे, समचं रिलेशन आहे. तर हा का म्हणून राहिला, हा म्हणून राहिला नो बुक इज पेन. तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हा पण काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे, बुक इज काय झालं, हे पण रॉंग होणार. मराठीमध्ये बघून घ्या, कोणतेही पुस्तक पेन नाही, तर याला आपण प्रूव्ह करून दाखवू. प्रूव्ह कसं करायचं, हे सगळे पेन आहे, हे सगळं कोणाच्या अंदर येते, वृत्तपत्राच्या अंदर येते. आणि काही वृत्तपत्र कादंबरी आहे आणि हे पुस्तक आपण दाखवून राहिलो. हे पुस्तकचे रिलेशन पेन सोबत काहीच आहे आणि पुस्तक आणि कादंबरी सोबत नोचं रिलेशन आहे. ओके, हे काय करून दाखवलं आपण, प्रूव्ह करून दाखवलं. प्रूव्ह करून दाखविले. म्हणजेच हे कॉन्क्लुजन, हे निष्कर्ष काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे, ओके. थर्ड कॉन्क्लुजन पण काय झालं विद्यार्थी मित्रांनो, रॉंग झालं. म्हणजे तीनचे तीनही याच्यात काय आहे, रॉंग आहे. ओके, तर आपण आता इथे असं म्हणू का की कॉन्क्लुजन 1, 2 and 3 and फॉलो, निष्कर्ष 1, 2 आणि 3 तिघही अनुसरण करतात, नाही. इथे काहीतरी बघा, कुठेतरी आपल्याला आयदर ऑर ची कंडिशन दिसते का, हे चेक करत चला. ठीक आहे, बघा, सम बुक आर पेन, बुक आर पेन, म्हणजे एलिमेंट आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या याच्यात सेम दिसून राहिले, पहिल्या आणि तिसऱ्या याच्यात सेम दिसून राहिले. आणि पहिलं सेंटेन्स काय आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि तिसरं सेंटेन्स काय आहे, निगेटिव्ह आहे. ओके, आणि दोघीमध्ये एलिमेंट सेम आहे आणि दोघेही रॉंग आहे. तर आपण इथे म्हणू शकू, आपण इथे ह्या दोघाला म्हणू शकू, का म्हणू शकू, आयदर 1 or 2 आर फॉलो. तर हे कशाची कंडिशन आहे, आयदर ऑर ची कंडिशन आहे. सेम इथं बघा, हे तिसरं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, रॉंग आहे. 1 आणि 3, 1 आणि 3 मध्ये बघा, पुस्तके पेन, पुस्तके पेन, काही पुस्तके पेन आहे, हे पॉझिटिव्ह आहे, आणि हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह आहे. एलिमेंट सेम आहे, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, आणि पहिला आणि तिसरं रॉंग आहे विद्यार्थ्यांनो. तर इथं किंवाची कंडिशन लागणार. कोणती कंडिशन, किंवाची. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 3 पैकी एक अनुसरण करते. ठीक आहे, ओके, समजलं. पुढच्या प्रश्नावर चालायचं. ठीक आहे, ते म्हणतात ना कि शाखे रही तो फूल और पत्ते भी आएंगे, शाखे रही तो फूल और पत्ते भी आएंगे, अगर ये दिन बुरे हैं तो फिर अच्छे भी आएंगे. तो विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन एकदम रिलीज करायचं. कारण इथे जे मी तुम्हाला सांगत आहो, प्रत्येक गोष्ट नीट अँड क्लीन समजून सांगत आहो. तुम्हाला कोणताच डाऊट मध्ये अडकून नाही ठेवता, प्रत्येक डाऊट तुमचा क्लिअर करून राहिलेला आणि एकदम आरामात चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जरी पण कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल, कोणता प्रॉब्लेम समजत नसेल, कोणता कन्सेप्ट समजत नसेल, तर तो विद्यार्थी कमेंट्स बॉक्स मध्ये लिहून मला विचारू शकता की सर मला इथे इथे प्रॉब्लेम आहे. मी त्याच्या प्रॉब्लेमचं निवारण 100% करणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. पुढचा प्रश्न हा आहे विद्यार्थ्यांनो, चला या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. स्टेटमेंट, ऑल एम आर डब्ल्यू, ऑल एम आर डब्ल्यू, सर्वचे सर्व एम काय आहे, डब्ल्यू आहे. ओके, नो डब्ल्यू इज डी अँड ऑल डी आर वाय, नो डब्ल्यू इज डी, कोणताही डब्ल्यू डी नाही, नो डब्ल्यू इज डी अँड ऑल डी आर वाय.
ठीक आहे. चला, तर याला आता मराठीत बघूया. सर्व यम हे काय डब्ल्यू आहेत. सर्व यम हे काय विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आहे. ठीक आहे. कोणताही डब्ल्यू डी नाही, कोणताही डब्ल्यू काय डी नाही आणि सर्व डी वाय आहे. सेम डायग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, काही चेंजेस नाही आहे. चला, तर स्टेटमेंट काय म्हणते की ऑल एम बेइंग वाय इज पॉसिबल. ऑल एम बेइंग वाय इज पॉसिबल. पॉसिबल आहे का विद्यार्थी मित्रांनो? ऑल एम बेइंग वाय इज पॉसिबल. सगळेचे सगळे एम वायच्या अंदर येऊ शकतात का? आणि हे पॉसिबल आहे का? ऑल एम बेइंग वाय पॉसिबल आहे ना विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. कसं आहे? ऑल एम इज डब्ल्यू, ऑल एम आर डब्ल्यू. ठीक आहे. आणि डब्ल्यू आणि डी चं काहीच रिलेशन नाही, नोचं रिलेशन आहे. ओके. आणि सगळे डी काय वाय आहे. तर आपण असं म्हणू शकू हे काय वाय, वायच्या अंदर सगळं आणलं. तर बघा ऑल एम आर डब्ल्यू स्टेटमेंट बघा. ऑल एम आर डब्ल्यू बरोबर आहे. नो डब्ल्यू इज डी, कोणताही डब्ल्यू डी नाही, हे पण बरोबर आहे. ऑल डी आर वाय, सगळे डी वायच्या अंदर येते, हे पण बरोबर आहे. आणि आपण सर्व एम हे वाय असण्याची शक्यता आहे, हे पण काय करून राहिलो आपण प्रूव्ह करून दाखवलं. तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो ट्रू होणार. हे काय होणार पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो इथे ट्रू होणार. ओके. पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो ट्रू. हे आपण प्रूव्ह करून दाखवलं पॉसिबिलिटीच्या केसवरून एम आणि वाय मध्ये. ठीक आहे. एम आणि वाय मध्ये. दुसरं म्हणते कोणतेही यम हे डी नाही. कोणतेही यम हे काय आहे डी नाही. दुसरं काय आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतेही यम हे डी नाही म्हणजे नो यम इज डी. प्रूव्ह करून दाखवा नो यम इज डी. ओके. आता मला सांगा हा मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ डब्ल्यू डीच्या घरी जात नाही, तर मग छोटा भाऊ पण डीच्या घरी जाणार का? जाणार का? नाही जाणार. आणि तो काय म्हणून राहिला की कोणताही यम हे डी नाही. नो यम इज डी म्हणजे हा का म्हणून राहिला? हा सही म्हणून राहिला, करेक्ट म्हणून राहिला. आपण याला प्रूव्ह करून दाखवू शकत नाही विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर हा का राहणार? सही राहणार. ठीक आहे. कोणताही यम हे डी नाही, हा का राहणार विद्यार्थी मित्रांनो सही राहणार. म्हणजे दोन्ही कॉन्क्लुजन फॉलो करतात. ठीक आहे. दोन्ही कॉन्क्लुजन काय करतात विद्यार्थी मित्रांनो इथे फॉलो करतात. ठीक आहे. ह्या कंडिशनला नेहमी प्रूव्ह करून दाखवणं पडते. नोच्या कंडिशनला नो यम इज अ डे, कोणताही यम हे डी नाही. पण इथे प्रूव्ह होऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे जो म्हणून राहिला कोणताही यम हे डी नाही, हे काय हे करेक्ट राहणार. कारण मोठा भाऊ डीच्या घरी जात नाही, तर मग छोटा भाऊ पण डीच्या घरी जाणार नाही. लहान भाऊ पण डीच्या घरी जाणार नाही. ओके. मजा येऊन राहिली विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. याला मी रफ करतो. लक्ष द्या. सम ए इज बी, काही ए बी आहे. सम ए इज बी, काही ए बी आहे. सम बी इज नॉट सी आणि ऑल डी इज ए. ऑल डी इज ए. ठीक आहे. याला मी थोडा मोठा बनवतो. सम ए इज बी. ओके. सम बी इज नॉट सी, काही बी जे आहे ना ते सी नाही. सम बी इज नॉट सी. ऑल डी आर ए, जेवढे बी डी आहे ते काय ए आहे. मराठीमध्ये लक्ष द्या. काही ए हे बी आहेत, काही ए हे बी आहेत. काही बी हे सी नाहीत, काही बी हे सी नाहीत. सर्व डी हे ए आहे, सर्व डी काय हे ए आहे. ओके. कॉन्क्लुजन बघा विद्यार्थ्यांनो.
पहिलं आणि दुसरं. सम ए आर नॉट सी. सम ए आर नॉट सी. सम ए आर नॉट सी. बघा, काही ए हे सी नाही. होऊ शकते का? सम नॉटची कंडिशन होऊ शकते का? सम ए आर नॉट सी. सम ए आर नॉट सी. अरे मला सांगा, सी आणि ए मध्ये काही रिलेशनच नाहीये. सी आणि ए मध्ये काही रिलेशनच नाही आहे, तर हे काय होणार? रॉंग होणार. पहिलं काय होणार? रॉंग होणार. ओके. दुसरं बघा, ऑल डी आर बी. हा डी इथं आहे आणि बी इथं आहे, तर हे पण काय होणार? रॉंग होणार, कारण याच्यात काहीच रिलेशन नाहीये. काही ए हे सी नाहीत. काही ए हे सी नाही, याच्यात काही रिलेशनच नाहीये, तर हे काय होणार? चूक होणार. सर्व डी हे बी आहेत. डी आणि बी मध्ये काही रिलेशनच नाही, तर ते पण काय होणार? चूक होणार. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या इकडे. पहिलं चूक, ओके, आणि दुसरं पण चूक. ठीक आहे. इकडे बघा, पहिलं चूक, ओके, आणि दुसरं पण चूक. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्न लक्ष द्या. ऑल ऑफिसर्स आर गुड. ऑल ऑफिसर्स. ऑल ऑफिसर्स आर गुड. ऑल गुड्स. ऑल गुड आर पीपल. सर्व अधिकारी चांगले आहे आणि सर्व चांगले. अच्छा अच्छा अच्छा, लक्ष द्या. ऑल ऑफिसर्स आर गुड. ओके. ऑल गुड पीपल्स आर एम्प्लॉईज. सर्व अधिकारी कर्मचारी आहे. सर्व अधिकारी चांगले आहे आणि सर्व चांगले कर्मचारी आहे. इथे थोडं मिस्टेक आहे, इथे लक्ष द्या. सर्व अधिकारी चांगले आहे. सर्व अधिकारी चांगले आहे. सर्व अधिकारी चांगले आहे आणि सर्व चांगले कर्मचारी आहे. आणि सर्व चांगले कर्मचारी आहे. ओके. ऑल ऑफिसर्स आर गुड पीपल अँड ऑल गुड पीपल आर एम्प्लॉई. ठीक आहे. थोडं करेक्शन करतो मी विद्यार्थ्यांना, लक्ष द्या इकडे. आता बरोबर झालं. ऑल ऑफिसर्स आर गुड पीपल. हे काय? गुड पीपल अँड ऑल गुड पीपल्स आर एम्प्लॉई. ऑल गुड्स पीपल्स आर काय? एम्प्लॉई आहे. ठीक आहे. प्रश्न असा होता. चला कॉन्क्लुजन बघा. ऑल ऑफिसर्स आर एम्प्लॉई. ऑल ऑफिसर्स आर एम्प्लॉई. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो? अंदरून बाहेर येत आहे आणि डेफिनेट मध्ये समची कंडिशन लागेल, नाहीतर ऑलची कंडिशन लागेल. तर ऑल ऑफिसर्स आर एम्प्लॉई, तर हे काय होणार? करेक्ट होणार. ओके. सर्व अधिकारी कर्मचारी आहे. सर्व अधिकारी काय? कर्मचारी आहे. अंदरून बाहेर येत आहे, तर सर्व अधिकारी मध्ये समची कंडिशन लागणार आणि सम नॉटची कंडिशन, सॉरी, समची कंडिशन लागणार आणि ऑलची कंडिशन लागणार. तर म्हणजे सर्वची कंडिशन लागणार. सर्व अधिकारी कर्मचारी आहे, हे काय होणार? राईट होणार. दुसरं बघा, नो ऑफिसर इज एम्प्लॉई. सेकंड, नो ऑफिसर इज एम्प्लॉई. हे ऑफिसर आहे आणि हे एम्प्लॉई आहे. नो ऑफिसर इज अन एम्प्लॉई. आणि मी सांगितलं होतं की नो ची कंडिशन राहिली तर त्याला काय करणं पडते? आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर हा का म्हणून राहिला इथे? नो ऑफिसर इज एम्प्लॉई. कोणताच ऑफिसर एम्प्लॉई नाही आहे. पण आपण इथे याला प्रूव्ह करून दाखवू शकतो की सम ऑफिसर आर एम्प्लॉई. इथे आपण काय करू शकतो? प्रूव्ह करून दाखवू शकतो. पण हे असं होते का विद्यार्थी मित्रांनो?
सम ऑफिसर आर एम्प्लॉय इथे पॉसिबल आहे का? आणि हा म्हणून राहिला की नो ऑफिसर इज एम्प्लॉय. आता नो ऑफिसर, नो ची जे कंडिशन असते विद्यार्थी मित्रांनो, इकडे लिहितो. नो ची कंडिशनला नेहमी काय करून दाखवणं पडते? प्रूव्ह करून दाखवणं पडते. म्हणजे एकही नाहीच्या कंडिशनला काय करणं पडते इथे विद्यार्थी मित्रांनो? प्रूव्ह करून दाखवणं पडते. तर मला सांगा, नो ऑफिसर इज एम्प्लॉई. ऑफिसर आणि एम्प्लॉई मध्ये अंदरून बाहेर येताना समची तर कंडिशन दिसून राहिली ना. इथे आपल्याला डोळ्यांनी समची कंडिशन दिसून राहिली. म्हणजे समची कंडिशन ऑलरेडी प्रूव्ह आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर हा जो म्हणत आहे हा का होणार? रॉंग होणार. ठीक आहे. इथे काय म्हणू शकू आपण विद्यार्थी मित्रांनो? हा जो होणार हा का होणार? रॉंग होणार. त्याच प्रकारे निष्कर्ष दोन मराठीमध्ये पहा, एकही अधिकारी कर्मचारी नाही. एकही अधिकारी कर्मचारी नाही, पण हा का म्हणून राहिला? रॉंग म्हणून राहिला. कारण इथे समची कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे काय आहे? समची कंडिशन आहे. कारण अंदरून बाहेर जाताना समची कंडिशन लागतो. तर काही अधिकारी कर्मचारी आहे हे आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे. प्रूव्ह करून दाखवायची पण इथे आवश्यकता नाही आहे. तर म्हणून दुसरा सेंटेन्स रॉंग होणार. आणि पहिला सेंटेन्स सर्व अधिकारी कर्मचारी आहे. सर्व अधिकारी कर्मचारी आहे. ऑल ऑफिसर्स ऑल ऑफिसर्स आर एम्प्लॉई. ऑल ऑफिसर्स आर एम्प्लॉई हे काय होणार? करेक्ट होणार. म्हणजे हे दोन कंडिशन काय विद्यार्थी मित्रांनो? पहिलं फॉलो करते तर दुसरं अनफॉलो करते. पहिलं बरोबर आहे तर दुसरं चूक आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. लक्षात आहे इथे? पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. ओके. पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आजचा सेशन इथपर्यंतच राहू देऊया. भेटूया पुढच्या सेशनमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत, एका नव्या प्रॉब्लेम सोबत, जिथे आपण पुष्कळ सारे प्रॉब्लेम डिस्कस करूया. तर तोपर्यंत सुगर स्टडी सेंटरला बघत राहा, वॉच करत राहा, प्रत्येक कन्सेप्ट समजत राहा विद्यार्थी मित्रांनो. जो कोणी नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.